नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 50 मध्ये मी ऐश्वर्या आणि मी साक्षी आपलं स्वागत करतो। कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ नगरपंचायत महायुतीच्या ताब्यात गेल्यानंतर आता काँग्रेसकडून कुडाळ येथील 2 माजी नगराध्यक्ष तथा 2 विद्यमान नगरसेविका यांच्यावरती हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे। कुडाळ नगरपंचायतीमधील या 2 विद्यमान नगरसेविका भाजप प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार राजन साळवी यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ठाण्यात शिंदेंच्या उपस्थितीत झालाय। साळवींचा पक्ष प्रवेश ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे। 2029 साठी भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीच केलेली असताना आता शिवसेनेच्या वाटेवर असलेल्या साळवींनीही 100%चा विशेष उल्लेख केला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या छत्रपती संभाजीनगर येथे 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या विशेष बैठकीत तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आलाय। मंदिर परिसरातील असंयुक्तिक बांधकाम हटवून मंदिराला पूर्वीचे वैभवशाली स्वरूप देण्याच्या दृष्टीने ही पावलं उचलण्यात आली आहे। भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्यवस्था सुधारण्याबरोबरच गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचा निर्णयही घेण्यात आलाय। ऋषिराज सावंत याचा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे तानाजी सावंत यांच्यासोबत वाद झाल्यानंतर तो बँकॉकला निघाला होता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा प्रवक्ते सुनील माने यांनी केलाय। सरकारी यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी सुनील माने यांनी मागणी केली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी नगरसेवक पवन पवार आणि काँग्रेस महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षा वंदना पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला आहे। राज्यात गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे। पुण्यातील खासगी रुग्णालयात 59 वर्षीय पुरुषाचा जीबीएसने मंगळवारी रात्री मृत्यू झाला। यामुळे राज्यात आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 8 झाली आहे। दरम्यान राज्यातील जीबीएस रुग्णसंख्या 203 वर पोहोचली आहे। वाशिम येथे आरोग्य विभागाच्या पथकाने शहरातील नामांकित रुग्णालयात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या गर्भलिंग निदान केंद्रावर सापळा रचून कारवाई केली। रुग्णालयावर छापा टाकल्यानंतर 5 गर्भवती महिला रुग्णालयात बसलेल्या आढळल्या। यापैकी 2 गर्भवती महिला बुलढाणा जिल्ह्यातील, 2 अकोला जिल्ह्यातील आणि 1 वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरातील होती। पिंपरी चिंचवड शहरातील वाकड येथे शेअर मार्केट ट्रेडिंग करण्यासाठी सोनसाखळी चोरणाऱ्या 2 परप्रांतीय चोरट्यांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। तसेच त्यांच्याकडून एकूण 3,60,000 रुपयांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय। स्वस्तात सोनं देतो सांगून दोघा सराफांची लुटून नेलेली रक्कम रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केली आहे। लुटलेल्या 1.5 कोटी रुपयांपैकी 1,49,83,000 हस्तगत करण्यात आले आहेत। ही रक्कम लपवून ठेवण्यास मदत करणारे विशाल पिंजारी व अक्षय खोत यांना पोलिसांनी अटक केली आहे। दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शंकर कुळे व पोलीस हवालदार हनुमंत सूर्यवंशी हे अद्यापही फरार आहेत। एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर साळवींनी ठाकरे शिवसेना पक्ष का सोडला, कोणामुळे सोडला याचे कारण सांगितले आहे। साळवी म्हणाले की 2024चा पराभव माझ्या जिव्हारी लागला आहे। या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केले। विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत असून त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी जाहीर केले। नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा गाजल्यानंतर पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी अवैध वाळू उपसा व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून मंगळवार रोजी मध्यरात्री बिलोली तालुक्यातील गंजगाव वाळू घाटावरून 2 जेसीबींसह 23 हायवा टिप्पर जप्त केले आहेत। इंडियाज गॉट लॅटेंट वादाप्रकरणी समय रैनाला महाराष्ट्र सायबर विभागाने दुसरा समन्स बजावला असून या प्रकरणी 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले। समय सध्या परदेशात असल्यामुळे त्याच्या वकिलांनी महाराष्ट्र सायबर विभागाकडे उपस्थित राहून चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अवधी मागितला होता, पण सायबर विभागाने त्याला नकार देत 17 फेब्रुवारी रोजी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले।
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रासोबत करुणा मुंडे यांच्याबाबतची खरी माहिती दडवली अशी ऑनलाईन तक्रार केली आहे। या प्रकरणी परळीच्या फौजदारी न्यायालयाने धनंजय मुंडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा आदेश दिलाय। गेल्या काही वर्षापासून आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या ठाणे महापालिकेने आता विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी पाऊल उचलली असून त्याचाच एक भाग म्हणून पर्यावरणपूरक विविध प्रकल्पांसाठी केंद्र सरकार तसेच आंतरराष्ट्रीय वित्त संस्थांकडून अर्थसहाय्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। त्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ या संस्थेशी पालिकेने प्राथमिक चर्चा केली असून ही संस्था अर्थसहाय्याच्या विविध पर्यायांबाबत महापालिकेस सहकार्य करणार आहे। राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काउट गाईड यासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। तसेच 10वी 12वीच्या परीक्षांचा निकाल 15 मे पर्यंत जाहीर करण्याचा मानस असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे। तलावाशेजारी असलेले आणि नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या नागपुरातील अंबाझरी उद्यानाला विकासाच्या नावावर बंदिस्त करण्यात आले आहे। शहरातील नागरिक उद्यान सुरू करण्याची मागणी करीत आहेत। शिवाय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी उद्यान तातडीने जनतेसाठी खुले करण्याचे निर्देश दिल्यानंतरही प्रशासनाने कोणत्याही पाऊल उचललेले नाही। अकोला जिल्ह्यातील तुलंगा खुर्द येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे बॅनर फाटलेल्या अवस्थेत आढळून आले। त्याच्या निषेधार्थ मनसैनिकांनी अकोला पिंपळखुटा बसची तोडफोड केली। या प्रकरणी बस चालकाच्या तक्रारीवरून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चांदणी पोलिसांनी 5 आरोपींना गजाआड केले आहे। दरम्यान मनसैनिकांच्या आक्रमक कृतीविरोधात प्रवाशांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या बदलापुरात शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्यात आला। येत्या 18 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे। बुधवारी शहराच्या पूर्व भागातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते। नातेवाईकांचे लग्नात जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून पत्नीचा खून केल्याचा प्रकार गणेगाव खालसा येथे घडला आहे। मीनाबाई ज्ञानेश्वर गांगुर्डे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे हा गुन्हा करून फरार झालाय। पोलीस स्टेशनकडील तपास अधिकारी व डीबी पथक हे आरोपीचा शोध घेत आहे। बदलापूर येथील एका खासगी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकानेच त्याच्या वर्गातील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित शाळाचं अनधिकृत असल्याचे राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या चौकशीतून समोर आले होते। अनधिकृत शाळांची ही बाब गांभीर्याने घेऊन राज्यातील सर्व अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असे साखळे राज्य बाल हक्क संरक्षक आयोगाने शिक्षण मंत्रालयाला घेतले आहे। अपुरी जागा, पुरेसा प्रकाश नाही, दर्जेदार जेवणाचा अभाव, मुलामुलींना कॉमन एकच स्वच्छतागृह, चालकांना संस्था नियमावलीची साधी माहितीही नाही। अनेक खासगी संस्थांना महिला व बाल विकास विभागाची परवानगीही नाही। गंभीर बाब म्हणजे एका वारकरी संस्थेत चक्क मुली झोपतात त्या हॉलला सीसीटीव्ही कॅमेरे। अशी धक्कादायक माहिती आळंद येथील खासगी वारकरी शिक्षण संस्थांमध्ये महिला व बाल विकास विभागाने केलेल्या सर्व्हेतून उघड झाली आहे। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधील शिरवडमध्ये पूर्व वैमनस्याच्या रागातून एका 19 वर्षीय मुलानं तलवारीनं वार करत 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। तेजस महेंद्र निगडे याने असं या आरोपीचं नाव आहे, तर अमर उर्फ चंदू शांताराम कोंढाळकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे। दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपी तेजस हा माखलेल्या तलवारीसह पोलीस स्टेशनमध्ये आला होता। महिला व बालविकास विभागानं एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या विभागात 18,882 पदांची भरती होणार आहे। या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणाऱ्या सर्व बँकांना 31 मार्च 2025 ला बँका सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत। 31 मार्च रोजी ईद उल फित्र असल्याने या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते, पण आर्थिक व्यवहारातील गोंधळ टाळण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न मेमरी तसेच
मायक्रो कंट्रोलरची तपासणी करताना त्यात साठवलेला डेटा हरवला जाणार नाही याची खात्री करावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले आहेत। सुनावणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ईव्हीएम मधील कोणताही डेटा रिलोड करू नये असंही न्यायालयाने म्हटलंय। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2019च्या आधीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसविणे बंधनकारक केले आहे। याची अंतिम मुदत 31 मार्च आहे। पुणे पिंपरी चिंचवड आरटीओ साठी खासगी एजन्सीची त्यासाठी नियुक्ती केली आहे। या एजन्सी मार्फत पुणे जिल्ह्यातील वाहनांना नंबर प्लेट लावण्यात येणार आहे। इचलकरंजीत नर्सिंग कॉलेज सुरू करण्याची मागणी होत आहे, त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले। येथील राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय परिसरात 88 कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभेत आयकर विधेयक 2025 सादर केले। सभापती ओम बिर्ला यांनी ते सभागृहाच्या निवड समितीकडे पाठवण्याची त्यांनी विनंती केली। या विधेयकाच्या प्रस्तावाच्या टप्प्यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधेयकाला तीव्र विरोध केला, परंतु सभागृहानं या विधेयकाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं मंजूर केलाय। वक्फ दुरुस्ती विधेयकाचा विचार करणाऱ्या संयुक्त संसदीय समितीचा जेपीसी अहवाल गुरुवारी राज्यसभेत मांडण्यात आल्यानंतर सभागृहात एकच गोंधळ उडालाय। टीएमसी आणि काँग्रेसनं अहवालाला विरोध दर्शवलाय। गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आलं होतं। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे। येथील 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर शाळेच्या मुख्याध्यापकानेच वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली। नराधाम मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। हा व्हिडिओ डीपफेक असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। लखनौमधील हजरतगंज पोलीस ठाण्यात भाजप नेत्याने तक्रार दिली होती। प्यारा इस्लाम असे नाव असलेल्या अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। या डीपफेक असलेल्या या व्हिडिओत योगी आदित्यनाथ यांना मुस्लिम टोपी घातलेले दाखवण्यात आले। दिल्ली विधानसभेची निवडणूक आटोपल्यानंतर बिहारमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। दरम्यान हरियाणा, महाराष्ट्र आणि दिल्लीतील निवडणुका जिंकल्यानंतर बिहार जिंकण्यासाठी मोर्चे बांधणी करत असलेल्या भाजपाला राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आव्हान दिलं आहे। दिल्लीच्या निकालांचा बिहारमधील विधानसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही असा दावा लालू प्रसाद यादव यांनी केलाय। नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजय झालाय। भाजपचे नवीन सरकार स्थापन होण्यापूर्वीच सर्व विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितलं गेलं। त्यामुळे सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत। मुख्य सचिवांनी सर्व विभागांना 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यास सांगितलंय। वैध पासपोर्ट किंवा व्हिसा नसताना भारतात येणाऱ्या घुसखोरांना जरब बसविण्यासाठी केंद्र सरकारने संसदेच्या चालू अधिवेशनात इमिग्रेशन आणि परदेशी नागरिक विधेयक 2025 मांडण्याची तयारी केली आहे। या विधेयकानुसार घुसखोरांना 2 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो। गुन्ह्याचे गांभीर्य पाहता दंडाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची तरतूदही या विधेयकात आहे। निवडणुकीच्या तोंडावर मोफत सुविधा जाहीर करण्याच्या राजकीय पक्षांच्या प्रथेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र शब्दात टीका केली। मोफत रेशन आणि पैसे मिळाल्यामुळे नागरिक निष्क्रिय होत असून आपण परजीवींचा एक वर्ग तयार करत नाही का असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय। हरियाणातील फरीदाबादमध्ये गृहकाम करणाऱ्या एका महिलेवर अमानुष बलात्कार करण्यात आला आहे। बस चालकाने बसमध्येच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। धक्कादायक म्हणजे बस चालकाच्या या गुन्ह्यात त्याला बस वाहिकेनेही मदत केली आहे। त्यामुळे या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे। देशातील बहुतांश ठिकाणचा ऊसाचा गळीत हंगाम संपत आलाय। ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत असा नियम आहे। आतापर्यंत 16,000 कोटी रुपयांची देणी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। देशातील 5.5 कोटी कुटुंबांना याचा फायदा झालाय। यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 कोटी रुपयांची देणी देण्यात आली आहे। भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात घसरण सुरू आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या टॅरिफ ट्रेडच्या घोषणेनं व्यापार युद्धाची भीती निर्माण झाली होती।
याचा फटका म्युच्युअल फंडला देखील बसला आहे. म्युच्युअल फंडद्वारे मॅनेज केल्या जाणाऱ्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटची जानेवारीतील रक्कम घटली आहे. देशांतर्गत शेअर बाजारातील घसरण झाल्यानं बाजारात नुकसान झाल्याचं दिसून येतं. जानेवारी 2025 महिन्यात किरकोळ महागाई दरात घसरण झाल्यानं सर्वसामान्यांना आणखी दिलासा मिळू शकतो. एप्रिल महिन्यात आरबीआयच्या पतधोरण विषयक समितीची बैठक पार पडेल. या बैठकीत रेपो रेट कमी करण्यासंदर्भातील निर्णय होऊ शकतो अशी शक्यता आहे. वर्ल्ड बँकेने इंटर्नशिपसाठी रिक्त जागा जाहीर केली आहे. या इंटर्नशिप अंतर्गत उमेदवारांना विकास क्षेत्रात काम करण्याची, नवीन कल्पना अंमलात आणण्याच्या, विविध गोष्टींमध्ये रिसर्च करण्याची संधी मिळेल. विशेष म्हणजे तासभराच्या आधारावर पगार मिळणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा 30वा दीक्षांत समारंभ येत्या 24 फेब्रुवारीला विद्यापीठ मुख्यालयात सकाळी 9:30 वाजता होणार आहे. यात प्रत्यक्ष उपस्थित राहून संबंधित पदवी ग्रहण करू इच्छिणाऱ्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 16 फेब्रुवारीपर्यंत आपल्या उपस्थितीची ऑनलाईन नोंदणी करावी लागणार असल्याचे विद्यापीठाने सांगितलंय. भारतीय नौदलात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे भारतीय नौदल शॉर्ट सर्व्हिस कमिशनने ऑफिसर पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण 270 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. राज्य मंडळामार्फत सुरू असलेल्या 12वीच्या परीक्षेत सोमवारी 11 फेब्रुवारी रोजी झालेल्या इंग्रजीच्या पेपरला नंदुरबार जिल्ह्यातील लोणखेडा येथील परीक्षा केंद्र क्रमांक 625 वर खुद्द पर्यवेक्षकच विद्यार्थ्याला गैरप्रकार करण्यात मदत करीत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. संबंधित पर्यवेक्षकाविरोधात शिस्तभंगाच्या कारवाईचा आदेश नंदुरबारचे शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिलाय. राज्यात जेईई नीट यांसारख्या प्रवेश परीक्षांच्या क्लासेसचे पेव कमी करण्यासोबत इंटिग्रेटेड ज्युनियर कॉलेज पद्धत बंद होण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने ज्युनियर कॉलेजांमध्ये बायोमेट्रिक सिस्टम लावण्याची पडताळणी सुरू केली आहे. याबाबत अहवाल शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आला असून त्यावर आता शिक्षण विभागाने निर्णय घ्यायचा आहे. 2016 मध्ये आलेल्या सनम तेरी कसम या चित्रपटाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती. मात्र चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला होता. हर्षवर्धन राणे व मावरा होकेन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाने पुन्हा रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिस गाजवलं आहे. या चित्रपटाने 6 दिवसात बॉक्स ऑफिसवर जवळपास 25 कोटींहून जास्त कमाई केली आहे. बिग बॉस मराठी 5 फेम अभिनेत्री निक्की तांबोळी सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस मराठीमध्ये निक्की व अरबाज यांची जवळीकता शो मध्ये पाहायला मिळाली होती. त्यानंतर हे दोघे बरेचदा एकत्र दिसायचे, मात्र ते फक्त मित्र असल्याचं म्हणत होते. अखेर निक्कीने प्रेमाची कबुली दिली आहे. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आपला काळ चांगलाच गाजवला. दरम्यान सचिन पिळगावकर यांनी एक खंत व्यक्त केली आहे. मुक्काम पोस्ट देवाचं घर या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमात त्यांनी मला कोणी अभिनय करण्यासाठी विचारणाच करत नाही असं ते म्हणाले आहे. रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्याचे पडसाद संसदेतही उमटले आहे. त्यानंतर भाडीपाच्या अतिशय निर्लज्ज कांदेपोहे या एपिसोडचे प्रसारण पुढे ढकलण्यात आले आहे. या एपिसोडमध्ये भाग्यश्री लिमये सोबत भाग घेतला होता, पण आता सई ताम्हनकर सोबत होणारा भाग भाडीपा पुढे ढकलणार आहे. दरम्यान भाडीपा आणि सारंग साठे मनसेच्या रडारावरती आले आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पूर्वी पाकिस्तानला आता मोठा धक्का बसलाय. कारण आता ICCने पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीसह सौद शकील आणि कामरान गुलाम यांच्यावर कडक कारवाई केली आहे. ICCने कारवाईचा बडगा उगारताना या तिन्ही खेळाडूंना डिमेरिट गुण दिलाय. भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची अतिशय महत्त्वाची, मोठी आणि बहुप्रतीक्षित बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. रजत पाटीदार याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमातून रजत पाटीदार याचं RCBचा कर्णधार म्हणून नाव जाहीर करण्यात आलं आहे. तर या होत्या आजच्या महत्त्वपूर्ण बातम्या. अशा सुपर 50 बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती. नमस्कार.